डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी मोठं पाऊल उचलल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तीने दिली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 4 वर्षापूर्वी हॉस्पिटलची 50% मालकी ही सून डॉक्टर सोनाली आणि मुलगा डॉक्टर अश्विन यांच्या नावे केली होती। पण ग्रहकलहामुळे व्यथित झालेल्या डॉक्टर वळसंकर यांनी 2 महिन्यापूर्वीच हॉस्पिटलचे सर्व अधिकार हे पत्नी डॉक्टर उमा वळसंकर यांच्याकडे कागदोपत्री सोपवले होते। त्यानंतरच डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या निकटवर्तीय व्यक्तींनी दिली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे डॉक्टर सोनाली यांना आत्महत्येच्या घटनेनंतर अवघ्या 3च दिवसात घर सोडावं लागलं। हॉस्पिटलच्या कामातूनही डॉक्टर सोनाली यांना दूर ठेवण्यात आलं। डॉक्टर उमा वळसंकर यांच्याकडे आता रुग्णालयाची संपूर्ण धुरा आहे। आता डॉक्टर सोनाली यांना परत रुग्णालयाच्या कामकाजात सामावून घेतलं जाईल की नाही हे सांगणं देखील कठीण आहे। त्यांनी सांगितलं की कौटुंबिक कलहामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून डिस्टर्ब होते। वळसंकर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांकडून होणाऱ्या गळचेपीमुळे त्यांनी वाडिया रुग्णालयात पूर्णवेळ सेवा बजावण्याची तयारी केली होती। त्यातूनच त्यांनी वाडिया रुग्णालयासाठी लागणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाखती घेण्याचं काम सुरू केलं होतं। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाडिया हॉस्पिटल सुरू करण्याचं ठरवलं होतं। मात्र आत्महत्येच्या 8 दिवस अगोदर ते वाडिया हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा डॉक्टरांचा चेहरा पडला होता। त्या पाठीमागचं कारण त्यांनी सून असल्याचं सांगितलं होतं। तेव्हा सून डॉक्टर सोनाली हिला मी बोलू का अशी विचारणा केली होती। त्यावेळी डॉक्टरांनी मुलगा डॉक्टर अश्विन यातून काहीतरी मार्ग काढेल अशी अपेक्षाही बोलून दाखवली होती। डॉक्टर शिरीष वळसंकर हे सतत डिप्रेशन मध्ये होते। दिवसभर ते केवळ चहा आणि सिगारेटवरच असायचे। त्यांचे डिप्रेशन किती वाढले होते याबाबतची कल्पनाच आम्हाला आली नाही असंही डॉक्टरांच्या निकटवर्ती असलेल्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलं।